नमस्कार. तर मी आहे उज्ज्वला, आपल्या सर्व गोड मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना, सकाळ-सकाळ माझ्या मनात असं आलं, की नेहमीच आपण चहा पितोय ना, तर आपण आज जरा वेगळं काहीतरी करून बघूया. म्हणून आज आहे ना, गोकर्णाची फुलं होती माझ्याकडं. एक 4-5 फुलं होती. तर म्हटलं चला गोकर्णाचा चहा तुमच्यासोबत शेअर करावा आणि तुम्हाला मी म्हटलं पण होतं, की तुमच्यासोबत गोकर्णाची रेसिपी मी शेअर करेल म्हणून. तर काय नाही, फक्त आपण जे काय आहे, मी एक ग्लास घेतलाय काचेचा आणि काचेचा का ग्लास घेतला तर तुम्हाला कलर चेंज कसा होतं तो मी दाखवणार आहे. आणि एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये हाफ कप मी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी काय करायचं आहे, मस्त असं उकळून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यातच मी थोडीशी साखर टाकली आहे. कारण की काय आहे, साखर नाही टाकली ना की असं वाटत नाही की आपण चहा घेतोय म्हणून. म्हणून मी थोडीशी साखर टाकली. तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि बघा ना, काय सुंदर असा कलर आला आहे, एक नंबर कलर आला आहे. आणि आता मी हे फुलं वगैरे काढून आहे ना, तुम्हाला लिंबू पिळून दाखवते आणि त्याचा कलर बघा काय गंमत आहे ना. मस्त असं वेगळाच कलर, जांभळा कलरचा असा कलर आलेला आहे. तर खूप छान आहे. मी तर तुम्हाला तुम्हाला सांगते बघूया याची माझी टेस्ट रिॲक्शन कशी बघा. आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. छान आहे आणि हेल्दी आहे. खरं म्हटलं ना तर या चहाला असं काही टेस्ट नसते. म्हणजे गोड किंवा असं वेगळं काही तुरट असं काही टेस्ट नाही आहे. आणि मी साखर टाकल्यामुळे थोडीफार टेस्ट त्याच्यामध्ये आलेली आहे. तर काय होतं ह्याच्यामध्ये असं म्हणतात की शरीरातले जेवढे काही हानिकारक घटक जे आहेत ते कमी करण्यास मदत करतं. त्याच्यानंतर तणाव कमी करण्यास मदत करतं, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, त्याच्यानंतर वजन नियंत्रणामध्ये आणतं. तर असं काहीतरी बरेचसे याचे फायदे आहेत. आणि माझ्याकडे तर म्हटलं तर 4-5 फुलं रोजची असतात. पण म्हटलं की नाही का, आता एकदा करून बघावाच. कारण की बरंच असं ट्रेंडला चाललं होतं, की गोकर्णाच्या फुलांचा असा काढा करून प्या असं होतं. तर म्हणून म्हटलं चला आपण चेक तर करून बघूयात कसं आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करावा. तर असा हेल्दी चहा आपण रोजचा पिला तर काय हरकत नाही आहे. नक्की एकदा ट्राय करा. आजचा व्लॉग एवढाच होता. चला बाय.